अर्जुन सर नमस्कार. नमस्कार. सावरगाव गटात कोणाची हवा? अशा ताईची हवा. तुम्ही त्यांच्या पक्षाचे आहे म्हणून? नाही पक्षाचं नाही, पण ताईचे काम आहे. गुलाब शेठचं काम नाही. कामं सगळ्यांचीच आहेत, पण ताईची आता ही शेवटची वेळ आहे. आणि आमच्या गावात तरी ताईच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची कामं झालेली आहेत. जरी आम्ही ताईचे कार्यकर्ते असलो तरी पण विकासाच्या दृष्टीने मी म्हणतो गटाला नाही पण तालुक्याला सुद्धा ताईची गरज आहे. कारण ताईच्या माध्यमातून आपल्या तालुक्यात नव्हे तर पूर्ण पुणे जिल्ह्यात पूर्ण पुणे जिल्ह्यात कोणत्याही तालुक्याचा कोणताही काही प्रश्न असला आणि तो जर जिल्हा परिषदेत सुटत नसता तर ताईमध्ये ती सोडवण्याची धमक आहे. आणि हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे, कारण मी सुद्धा ताईबरोबर जात असताना दौंड इंदापूर बाकीच्या ठिकाणचे जे काही जिल्हा परिषद सदस्य आहे त्यांना जर कोणतं काम अडलं तर त्यांचं काम करण्याचं काम सुद्धा ताईने केलेलं आहे. कारण हा स्वतः मी घेतलेला अनुभव आहे. आणि आम्ही कार्यकर्ते आहोत म्हणून नाही, पण आताच तुम्हाला सांगतो नवीन एक 2-3 दिवस झाले का आम्ही ताईकडं मागणी केली होती का आम्हाला सक्शन मशीन मिळावं म्हणून. तर तुम्ही सांगा, आपली जर वारवाडी सोडली, नारायणगाव सोडलं आणि जर नगरपालिका जुन्नरची जर नगरपालिका सोडली तर आपल्या इथं एवढ्या ग्रामपंचायती आहेत सगळ्या ह्या पट्ट्यातल्या, तर एका सुद्धा ग्रामपंचायतीकडे ते मशीन नाही. पण आम्ही ते ताईकडे मागणी केली आणि ताईने आम्हाला ते सुद्धा उपलब्ध करून दिले. मग आपल्या गावच्या गरजेच्या काही काही गोष्टी आहेत, समजा सगळ्याच गोष्टी असतील. आज शेतकऱ्यांचा काही प्रश्न अडला म्हणजे कसं एखादी गोष्ट आहे ना, नाही हा शब्द ताईच्या शब्दकोशात नाही. कारण कोणत्याही कामासुद्धा मार्गी लावण्याची ताकद आणि धमक अशा ताईमध्ये नक्की आहे. कारण लोक म्हणतात ताईचा स्वभाव तापट आहे, असायचे तसायचे, पण ताई खरंच ताईचा स्वभाव हा फणसासारखा आहे. बाहेरून जरी काट वाटत असेल तर आतून एकदम म्हणजे ताईचा स्वभाव ज्यांनी ओळखला, आता आमच्यासारखे कार्यकर्ते आहे समजा, आज काय ना आम्ही या गावचं जरी नेतृत्व करतो पण कार्यकर्त्याच्या पाठीमागं सुद्धा कोणाच तरी हात लागतो. पण खरंच ताईकडं पैशावाला म्हणजे लय पैशावाला त्याला जास्त किंमत, का ज्याच्याकडे पैसे नाही त्याला किंमत नाही, असा कधी विषय नाही. कारण सर्वसामान्य घरातला जर कार्यकर्ता जर घडवायचा असेल आणि तो कार्यकर्ता जर कामाचा असेल, त्या कार्यकर्त्याला घडवायचं काम आशा ताई नक्कीच करते. कारण आता तुम्हालाही माहिती, ताईच्या माध्यमातून तालुक्यात अनेक जण ताईने अनेक जणांना ताकद दिली, अनेक कार्यकर्ते घडवले, आज ते चांगल्या पदावरती आहेत. आणि आम्हाला ताई का वाटते, कारण आम्ही कोणता आमचा प्रश्न घेऊन गेलो तर 100% आम्हाला माहिती असतं का आपला प्रश्न 100% मार्गी लागेल. आता आमच्या गावात सुद्धा कॉन्क्रीटीकरणाचं काम असू द्या, शाळेचं काम असू द्या, अंगणवाड्यांची कामं असू द्या, दवाखान्याचं काम आहे, आमच्या ग्रामपंचायत इमारतीचं काम आहे, स्मशानभूमी आहे, दफनभूमी आहे, मंदिरांचे सभा मंडप आहेत. प्रत्येक वाडी वस्तीवरती ताईच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी काही ना काही काम झाले. आणि ताई कोण आहे, एक जिल्हा परिषद सदस्य आहे. पण जो माणूस जिल्हा परिषद सदस्य असताना सुद्धा आज एवढी कामं करतोय. बरं आपल्या नुसतं गटात म्हणा नाही तर गावात म्हणा काम करता अशातला भाग ना, पूर्ण तालुक्यात प्रत्येक गावात काही ना काही निधी द्यायचं काम ताईंनी केलेलं आहे. बसल्या जागी सुद्धा काम मार्गी लावायचं काम ताई करतात. आज आपल्या इथे युरियाची टनचं अडचण भासत होती तर ताईंनी लगेच 2 दिवसात विषय मार्गी लावला. काय लावला मार्गी? दुकानदारांना पण विचारलं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, कंपनीवाल्याला विचारलं त्यांचा काय प्रॉब्लेम आहे. त्यांनी डायरेक्ट कृषी अधिकाऱ्यांना फोन लावून त्यांनी विषय त्यांचा दोघांच्या बाजू ऐकून आज आपल्या गावात युरियाची गाडी खाली होती. आज कमीत कमी 100 शेतकरी त्या ठिकाणी होते. कारण म्हणजे त्यांनी अडचण लक्षात घेतली ना का बा आपल्या तालुक्यातल्या लोकांना न्याय भेटला पाहिजे. आणि हे काम आशाताई मार्गी नक्की कोणतंही काम असलं तर आशाताई ती धमक आहे का ते काम मार्गी लावतात. तुमच्याकडे आता संजय वराडे पंचायत समितीला उभे राहतात, कमळाचे चिन्ह, त्यांना प्रतिसाद कसा लागेल? शेवटी जनता जनार्दन आहे, पण लाभेल, चांगला लाभेल. प्रकाश गिदे पण इच्छुक आहे, म्हणजे शिवसेनेचे उमेदवार असणार आहे. नाहीत का प्रकाश गिदे,
आमचे महादेव आप्पा बाळसराफ आहेत, संजू भाऊ आहेत, एक आमच्या गावचे उमेदवार आहेत, महादेव एक बाळासाहेब उभे आमचे, राहणार. अशी चर्चा तर आहे. चर्चा तर होणारच. हा. आणि तिन्ही उमेदवार आहेत, तिन्ही उमेदवार चांगले आहेत. आणि संजू भाऊचा स्वभाव सुद्धा एकदम प्रेमळ आणि गोड आहे. कारण प्रकाश गिरे हे सुद्धा ते बस्ती गावचे सरपंच आहेत, त्यांचं काय मोठं बसणं सावरगाव होते, एक तर आमच्या गावचेच आहेत. शेवटी जनता जनार्दन आहे, पण संजू भाऊचे सुद्धा चांगले संबंध आहेत, त्यामुळं संजू भाऊला सुद्धा प्रसिद्ध प्राय. संतोष चव्हाणांना कितपत यश आहे? शेवटी आता संतोष चव्हाणांचे सुद्धा ते बाजार समितीत आहेत, त्यांचे काम आता चालू आहे. त्यांनी सुद्धा कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून निधी देण्याचं काम केलेलं आहे. शेवटी जनता ठरवणार आहे का मतदान कोणाला करायचं काय. तसं आपण काही सांगू शकत नाही कोणाला काय होईल, कोणाला काय होईल. गुलाब पारखेंची काय परिस्थिती राहील? ते इथले स्टँडिंग जेडपी सदस्य होते. गुलाब पार्क हे विद्यमान सदस्य आता होते, त्यामुळं त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. आता लोकांच्याच हातात कोण कोणाला स्वीकारेल, कोण कोणाला. राष्ट्रवादीमध्ये गेले होते मधल्याकडे, अशी काहीतरी चर्चा होते. हा. असं काय फटका बसेल? आता एवढं काय आपल्याला सांगू नाही शकत, पण काय सांगता येत नाही. आता आशाताईंची पुढे त्यांचा निभाव लागेल का या मंडळींचा? हा, तर सगळे तुल्यबळ आहेत. उमेदवार तर तुल्यबळच आहेत. आता आशाताईंचा यांच्या समोर निभाव लागेल का यांचा आशाताईंसमोर निभाव लागणार नाही? नाही, आशाताई पुढे, आशाताई खरं लोकांनी सुद्धा मनावर घेतलं पाहिजे. आशाताई एक कामाची महिला आहे, आणि कामाची म्हणण्यापेक्षा खरंच आपण जर विकासाची गंगा म्हटले तर ही विकासाची गंगा ही आशाताई. कारण आशाताई कोणाचा काही विषय असू द्या तेवढा 0 मिनिटात सॉल्व करायचा आशाताईमध्ये धमक आहे. तसं तर तुम्ही तिन्ही उमेदवार, आता तुम्ही तर पत्रकार आहात, पण तुम्ही जर तिन्ही उमेदवारांची कामाच्या बाबतीत जर बेरीजवाजापैकी केली तर सर्वांना समजून जातो कामाचं कोण आहे. सर्वच कामाचे, पण त्याच्यात उजवं कामाचं कोण आहे तर ती आशाताई. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.